मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या ठिकाणी आपण इंग्लिश भाषा शिकण्यासाठी जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्याच्यावरती व्हिडिओज बनवत आहोत. बघा मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे टू बी पास्टमध्ये ऑटने प्रश्न कशा प्रकारे विचारायचा, किंवा मित्रांनो जे दिवसभरामध्ये आपण असे वाक्य बोलतो की ज्यांच्या शेवटी होता, होती, होते असा उच्चार येतो, पण या वाक्यांमध्ये क्रिया नसते, या वाक्यामध्ये क्रियापद नसतं. तर असे वाक्य आणि या वाक्यामध्ये जर तुम्ही काय लावून प्रश्न विचारला तर तोच प्रश्न इंग्लिशमध्ये कशा प्रकारे विचारायचा याला आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. बघा मित्रांनो, आपण पाहिलं की ऑट हा एक मेंबर आहे WH फॅमिलीचा. WH फॅमिली काय आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिले. याच्या पूर्वीचे व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. बघा मित्रांनो, WH प्रश्नार्थी वाक्य आणि WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य कशा प्रकारे असतात मराठीमध्ये आणि त्यांना इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं हे समजून घेऊया. हे ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला आपल्याला WH वर्ड लिहायचं, त्याच्यानंतर वॉज किंवा वर, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह. तसंच जर WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य असेल तर सुरुवातीला WH वर्ड लिहायचं, त्याच्यानंतर वॉज किंवा वेअर, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर नॉट, ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह. आता बघा मित्रांनो, याच टॉपिकशी संबंधित या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत. जर तुम्हाला हे उदाहरणं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करता येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला ही उदाहरणं सहजपणे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करता येणार आहेत. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, वाक्य आहे तिचा आवडता विषय काय होता. शेवटी होता आलेला आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काम, कोणत्याही प्रकारची क्रिया दिलेली नाही, म्हणजेच टू बी पास्टमधलं वाक्य आहे. आणि कायनं प्रश्न विचारलाय म्हणजेच WH प्रश्नार्थी वाक्य आहे. सुरुवातीला आपण काय म्हणजेच ऑट लिहिणार WH वर्ड म्हणून. ठीक आहे, काय लिहिणार ऑट. त्याच्यानंतर वॉज किंवा वर याच्यापैकी एक. तर बघा या ठिकाणी काय लिहिणार आपण ऑज. ऑट, ऑज. त्याच्यानंतर काय येणार सब्जेक्ट. सब्जेक्ट आहे का याच्यामध्ये तर नाही, म्हणजेच हर फेवरेट सब्जेक्ट आणि प्रश्नचिन्ह. ऑट, ऑज, हर फेवरेट सब्जेक्ट. आता मित्रांनो, याच वाक्याला तुम्हाला या ठिकाणी नकारार्थी वाक्य बनवायचे. बघा बनवता येते का, हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे बनवला असेल, तिचा आवडता विषय काय नव्हता. बघा, तिचा आवडता विषय काय होता, तिचा आवडता विषय काय नव्हता. तर सुरुवातीला काय येणार WH वर्ड येणार. WH वर्ड लिहूया आपण ऑट. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब काय येणार ऑज. त्याच्यानंतर सब्जेक्ट नाही याच्यामध्ये, त्याच्या म्हणून काय येणार नॉट. हर फेवरेट सब्जेक्ट, सब्जेक्ट. ठीक आहे, आणि प्रश्नचिन्ह. ऑट, ऑज, नॉट, हर फेवरेट सब्जेक्ट. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता, किंवा ऑज आणि नॉट याला पण एकत्र करून तुम्ही लिहू शकता. त्यावेळेस कसं बनणार ऑट, ऑजंट, हर फेवरेट सब्जेक्ट. अशा प्रकारे दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे टेबलावर काय होते. होते आलेला आहे शेवटी, कोणत्याही प्रकारचं काम नाही आणि काय ना प्रश्न विचारलाय, म्हणजेच टू बी पास्ट मधलं WH प्रकारचं वाक्य आहे. WH प्रश्नार्थी प्रकारचं. सुरुवातीला काय करणार तुम्ही काय म्हणजेच ऑट लिहिणार, त्याच्यानंतर ऑज, त्याच्यानंतर ऑन द टेबल आणि प्रश्नचिन्ह. ऑट, ऑज, ऑन द टेबल. टेबलावर काय होते. याचं नकारार्थी वाक्य अशा प्रकारे आहे. बघा, टेबलावर काय नव्हते. सुरुवातीला ऑट, ऑट लिहिलं, त्याच्यानंतर ऑज, ऑज लिहिलं, त्याच्यानंतर नॉट, नॉट लिहिलं आणि त्याच्यानंतर ऑन द टेबल, द टेबल.
ऑट वॉज नॉट ऑन द टेबल. ठीक आहे, अशा प्रकारे हे लक्षात ठेवा. ऑज आणि नॉट याला एकत्र करून तुम्ही ऑजंट असं पण लिहू शकता. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे त्याचा व्यवसाय काय होता. काय येणार, ऑट, त्याच्यानंतर ऑज, त्याच्यानंतर त्याचा व्यवसाय म्हणजे काय येणार, हिज प्रोफेशन, प्रोफेशन आणि प्रश्नचिन्ह. ठीक आहे, ऑट ऑज हिज प्रोफेशन, त्याचा व्यवसाय काय होता. याच्यामध्ये बघा सब्जेक्ट नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा, याच वाक्याला तुम्हाला या ठिकाणी नकारार्थी बनवता येते का बघा. कदाचित तुम्ही असं बनवले असेल, त्याचा व्यवसाय काय नव्हता. सुरुवातीला काय घेणार तुम्ही, काय म्हणजेच ऑट, त्याच्यानंतर ऑज, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर त्याचा व्यवसाय म्हणजे हिज, HIS आहे बघा, हिज प्रोफेशन. ठीक आहे, ऑट वॉज नॉट हिज प्रोफेशन, त्याचा व्यवसाय काय नव्हता. अशा प्रकारे पुढे बघा, पुढचं वाक्य आहे ते काय होते. या ठिकाणी बघा काय ना प्रश्न विचारलाय म्हणल्यावर ऑट लिहिणार. सुरुवातीला ऑट लिहिलं, त्याच्यानंतर काय येणार, ऑज, आणि त्याच्यानंतर इट. एखाद्या वस्तूबद्दल तुम्ही ज्यावेळेस विचारता ते काय होते, तर त्यावेळेस तुम्ही असं विचारता, म्हणून ऑट, ऑज, इट. इट एखाद्या वस्तूबद्दल या ठिकाणी आपण बोललेलो आहे म्हणून. ठीक आहे, आता बघा याच वाक्याचं या ठिकाणी तुम्हाला नकारार्थी वाक्य बनवता येते का. कदाचित मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे बनवलं असेल, ते काय नव्हते. तर बघा, सुरुवातीला WH वर्ड, ऑट, त्याच्यानंतर ऑज, त्याच्यानंतर सब्जेक्ट ते म्हणजे इट, आणि नॉट आणि प्रश्नचिन्ह. परंतु मित्रांनो ऑज आणि नॉट यालाच एकत्र करून बोललं जातं, हे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे मी काय होतो. काय येणार या ठिकाणी, सुरुवातीला ऑट, त्याच्यानंतर ऑज, आणि त्याच्यानंतर मी साठी आय. ऑट, ऑज, आय आणि प्रश्नचिन्ह. हे बघा या ठिकाणी नकारार्थी वाक्य आहे. मी काय नव्हतो. सुरुवातीला काय करणार तुम्ही, ऑट लिहिणार, त्याच्यानंतर ऑज, आय नॉट, किंवा ऑट ऑजंट आय, ऑजला नॉटशी एकत्र करून. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे आपण टू बी पास्ट मध्ये ऑटने कशा प्रकारे प्रश्न विचारायचे व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.